नमस्कार मंडळी, जय शिवराय. ट्रॅव्हल विथ अक्षयमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज रविवार असल्यामुळे विचार केला की थोडंसं उशिरानेच निघू. तर मग घेतली स्कूटी आणि गेलो नाश्ता आणायला. नाश्ता आणला, नाश्ता केला. त्याच्यानंतर मग मी पुन्हा निघालो ड्युटीवरती. गाडी साफ केली आणि बसलो गाडीमध्ये. त्याच्यानंतर मी माझं उबरचं ॲप लॉग इन केलं. ॲप लॉग इन केल्याच्यानंतर लगेच बुकिंग आली मला गेटवे ऑफ इंडियाची. गेलो कस्टमरच्या पिकअप लोकेशनवर, कस्टमरकडून घेतला OTP आणि निघालो मी गेटवे ऑफ इंडियाकडे. थोडा पुढे गेल्याच्यानंतर मी अटल सेतूवरती गेलो. अटल सेतूचा हा नजारा खूप छान होता आणि आज रविवार असल्यामुळे अटल सेतूही पूर्णपणे मोकळा होता. नेहमी अटल सेतू हा भरलेलाच असतो, पण आज खूप कमी गाड्या होत्या अटल सेतूवरती. तर कस्टमरसोबत गप्पा मारत मारत आम्ही पोचलो गेटवे ऑफ इंडियाला. तिकडे गेल्याच्यानंतर ट्रिप एंड केली आणि कॅश कलेक्ट केली 965 रुपये. आज रविवार असल्यामुळे गेटवे ऑफ इंडियावरती खूप गर्दी जमली होती. तिथून थोडंसं पुढे गेल्याच्यानंतर मला बुकिंग लागली अंधेरी ईस्टची. मग मी तिथूनच कस्टमरच्या लोकेशनवरती पोचलो. कस्टमरकडून OTP घेतला आणि निघालो मी अंधेरी ईस्टला जाण्यासाठी. पुढे गेल्याच्यानंतर सांताक्रूजचा हा ब्रिज बघून सर बोलतात, एकदम मस्त दिसतोय हा ब्रिज. म्हटलं ठीक आहे. मग पुढे गेल्याच्यानंतर कस्टमरच्या लोकेशनवर पोचलो. ट्रिप एंड केली, कॅश कलेक्ट केली 540 रुपये. तिथूनच मला बुकिंग लागली फोर्टची. गेलो पिकअप लोकेशनवरती, OTP टाकला आणि तिथून निघालो मी फोर्टवरती. तिथून थोडंसं पुढे गेल्याच्यानंतर मी आलो सी लिंकवरती. सी लिंकचा हा नजारा खूप मस्त होता आणि आज रविवार असल्यामुळे काहीच गर्दी नव्हती. गाडी चालवताना सुद्धा खूप मस्त वाटत होतं. मग टाईमपास करत करत मी गेलो फोर्टला गेल्याच्यानंतर ट्रिप एंड केली. ट्रिप एंड केल्याच्यानंतर तिथून मॅडमकडून कॅश कलेक्ट केले 710 रुपये. मग मी पोहोचलो लायब्ररीजवळ. तिथेच मला एक बुकिंग लागली कल्याणची. कस्टमरला पिकअप केला आणि निघालो मी कल्याणला गेल्याच्यानंतर कस्टमरला ड्रॉप केल्याच्यानंतर कस्टमरकडून कॅश कलेक्ट केले 950 रुपये आणि तिथूनच मला बुकिंग लागली ठाण्याची. मग मी गेलो कस्टमरच्या लोकेशनवर, घेतला OTP आणि चुकला OTP, परत घेतला OTP, परत चुकला OTP, मग परत घेतला OTP आणि निघालो मी ठाण्याकडे जाण्यासाठी. तर पुढे गेल्याच्यानंतर डोंबिवलीचा हा ब्रिज आला. ह्या ब्रिजवरती धुरंधर मूवीमधला एक सीन शूट झाला होता. तुम्हाला माहीत असेल तर मला कमेंट करून सांगा कोणता सीन होता. मग तिथून मी पुढे गेलो, मानकोलीला पोचलो. मानकोलीला जे भयंकर ट्रॅफिक भेटलं गरमीमध्ये, उन्हामध्ये. मी पण परेशान झालो, पॅसेंजरसुद्धा परेशान झाले. मानकोलीचं ट्रॅफिक पार करून आम्ही पोहोचलो ठाण्याला. ठाण्यामध्ये पण पुन्हा ट्रॅफिक सुरू झालं. खूप वेळाचं ट्रॅफिक होतं. जवळजवळ 15 मिनटाचं ट्रॅफिक आम्हाला भेटलं. ट्रॅफिकमुळे पॅसेंजरला ज्या लोकेशनवर पोचायचं होतं विवियाना मॉलला, तिथे पोचायला आम्हाला थोडासा उशीर झाला. तिथून मग आम्ही पोचलो विवियानाला. ट्रिप एंड केली आणि कॅश कलेक्ट केली 515 रुपये आणि तिथूनच मला पनवेलची बुकिंग लागली. मग मी पिकअप लोकेशनवरती पोचलो, घेतला OTP आणि मी निघालो पनवेलला जाण्यासाठी. मग तिथून मी निघालो पनवेलसाठी. पनवेलला पोचलो, ट्रिप एंड केली आणि कॅश कलेक्ट केली 535 रुपये. मग तिथून मी ॲप्लिकेशन बंद केलं आणि मी निघालो कामोठ्याला माझ्या घरी. मग मी पोचलो कळंबोली सिग्नलवरती खूप गर्दी होती आणि घरी जायच्या आधी मला भरायचं होतं कामोठ्याच्या CNG पंपावरती गॅस. मग गेलो मी गॅस पंपाजवळ, बघतो तर काही भली मोठी लाईन. आज लाईन खूपच जास्त लांबपर्यंत लागली होती. तिथून मग मी 15 ते 20 मिनटं मला त्या लाईनमध्ये उभं राहावं लागलं. नंतर माझा नंबर आला, गॅस भरला आणि मी निघालो घरी आणि आज माझा दिवस संपला आहे. तर माझी आजची अर्निंग आहे. माझी पहिली बुकिंग होती कामोठे टू कुलाबा, त्याचे भेटले 700 रुपये. मग कुलाबावरून अंधेरी ईस्टचे भेटले 530 रुपये. मग अंधेरी ईस्टवरून फोर्टचे भेटले 560 रुपये. मग फोर्टवरून कल्याणचे भेटले 955 रुपये. मग डोंबिवलीवरून ठाण्याचे भेटले 480 रुपये आणि ठाण्यावरून पनवेलचे भेटले 600 रुपये. आणि आज मी दिवसभरात 2 वेळा CNG भरला. तर पहिला डोंबिवलीमध्ये भरला 650 रुपयाचा आणि कामोठ्यामध्ये भरला 320 रुपयाचा. तर मंडळी, माझी अर्निंग किती झाली मला कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला माझा व्लॉग कसा वाटला, माझे व्हिडिओज कसे वाटले, माझा अनुभव कसा वाटला, तुम्ही प्लीज मला कमेंट करून सांगा. आणि तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज माझं नवीन चॅनेल सबस्क्राईब करा. मलासुद्धा थोडं प्रोत्साहन भेटेल. आणि मग मी पोचलो आहे आता माझ्या घराच्या जवळ. तर भेटूया आता उद्या सोमवारी. बाय. जय शिवराय. गुड नाईट.